नमस्कार, मी जितेंद्र पाटील, अखिल भारतीय छावा संघटना ठाणा जिल्हा अध्यक्ष. आमचे संस्थेचे संस्थापक क्रांतीसूर्य अण्णासाहेब जवळे पाटील, आमचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जवळे पाटील, आमचे प्रदेशाध्यक्ष विजय भाऊ गाडगे पाटील, आमचे प्रदेश महासचिव मनोज अण्णा मोरे, पश्चिम अध्यक्ष मच्छिंद्रनाथ भाऊ चिंचोले आणि मी ठाणा शहर जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील. विषय गंभीर आणि विषय खोल, या विषयाला वाचा फोडण्यासाठी मी तुम्हाला सर्वांना, जनतेला आवाहन करतो. आपण बोलतो शेतकरी जगाचा पोशिंदा, भारत देशाला बोलतो आपण सोन्याची चिडिया. खरोखर तुम्ही विचार करा, हा सरकारचा तो सोडून द्या, जो सरकार गेला आणि हा चालू आहे, हा सरकार आणि केंद्र सरकार. आणि मी महाराष्ट्राची वार्ता करतो, मी दुसऱ्या म्हणजे राज्याची नाही बोलत, आपल्या महाराष्ट्राची बोलतोय. आज महाराष्ट्रामध्ये आपला शेतकरी खरोखर सुखावलेला आहे का? अरे शेतकरी जो आपल्याला अन्नधान्य पिकून आपल्याला जे आपल्या गरजा भागवतो, जो पोशिंदा जगाचा बोलला जातो, आज कुठंतरी तो आत्महत्या करताना दिसतो. आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये टक्केवारी काही जास्त प्रमाणात या 2-3 वर्षामध्ये वाढलेली आहे. मी याच्यामध्ये कुठल्या पक्षाला दोष नाही देत आणि कुठल्या मागच्या पक्षाला पण देत नाही आणि या सरकारला पण देत नाही. मी सर्वांना म्हणजे आवर्जून विनंती करतो की खरोखर तुमच्या जर मनाला लाज वाटत असेल, काही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा. आज आमचे नेते विजय गाडगे पाटील 6 दिवस झाले आमरण उपोषणाला बसलेले आहे. तुम्ही त्या स्थळावर भेट पण नाही घेऊ शकत. तुम्ही सरकारमध्ये असून, या सरकारच्या व्यतिरिक्त असून तुम्ही भेट, ठीक आहे तुम्ही आमदारांनी खासदारांनी ती भेट, पण त्याचा मार्ग लागत नाही. तो आमरण उपोषण जो त्या स्वतःसाठी नाही केलेला आहे किंवा छावा संघटनेसाठी नाही केलेला आहे. तो उपोषण शेतकऱ्यांना, सोयाबीनला 8,500 रुपये भाव आणि शेतकऱ्यांची जी कर्जमाफी आहे ती पूर्ण सरसकट होण्यासाठी. मी महाराष्ट्र शासनाला खरोखर एकदम म्हणजे तुम्हाला केवळवाना लज्जा, स्वतःला लज्जा येईल एवढी तुमची घृण वृत्ती आहे. तुम्ही विचार करा, जो जगाचा पोशिंदा बोललेला आहे त्याला रेशनवर तुम्ही 4 किलो तांदळासाठी उभं राहायला लागलेली आहे. ही परिस्थिती माझ्या शेतकरीची या राज्यात झालेली आहे. जो शेतकरी पूर्ण देशाला अन्न पिकून देतो, तोच आज कुठंतरी फासावर लटकवताना दिसतो. या बँका एवढ्या फ्रॉड झालेल्या आहेत, काही शेतकऱ्याची जमीन घेऊन त्याला थोडाफार कर्ज देऊन ती पूर्ण जमीन हडपण्याच्या मागे लागलेली आहे. आता शेतकऱ्याकडे काहीच उपाय नसतो, त्याला सर्वात शेवटी सुसाईड, आत्महत्या याच्याखाली काही पर्याय नाही. त्याचा रोड तो काय बोलतात, त्याचा परिवार पूर्ण रोडवर. सरकारला काही घेणं देणे नाही. सरकारला आम्ही एवढीच विनंती करतो छावा संघटनेतर्फे का विजय घाडगे पाटील यांच्या जीवाला जर बरा वाईट झाले, 6 दिवस आज झाले, तर आम्ही या पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकही मंत्र्याला घरातून निघून देणार नाही. आम्ही तुमच्या पूर्ण गाड्या कुठं दिसेल तेवढं तिथं फोडू. हे आम्ही महाराष्ट्रभर आम्ही विनंती करतोय पूर्ण महाराष्ट्र सरकारला की याची दखल घ्यावी. नाही तर येणाऱ्या काळामध्ये जर सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर आम्ही कुठलाही तो मंत्री असू दे, खासदार असू दे, आमदार असू दे, कॅबिनेट मंत्री, त्याची गाडी ज्या स्पॉटला आम्हाला दिसेल छावा संघटनेला तिथं त्याची फोडण्यात येतील. त्याची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र शासनाची असेल. आणि महाराष्ट्र शासनाने मी परत एकदा विनंती करतो, खास करून मी एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला विनंती करतो, एकनाथ शिंदे साहेब खरोखर तुम्ही विचार करा, पालकमंत्री असताना तुमचे काय कार्य होते. खूप तुमचं खरोखर म्हणजे जेवढे म्हणजे कौतुक करावे असे खूप कमी म्हणजे एका मुखाने होऊ शकत नाही एवढे तुमचे कौतुक आहे. पण आज का तुम्ही बदलला? शेतकऱ्याच्या माफीबद्दल तुम्ही का मागे हटता? तुम्ही केंद्राकडे प्रस्ताव का करत नाही का माझा महाराष्ट्रातला पूर्ण देशातला होऊ दे का सुखावला पाहिजे शेतकरी? जर शेतकरी सुखाला तर बोलतात ना, रामाचे राज्य आनंदाने गोजराने नांदेल, पण तुम्हाला ते नको आहे. तुमचं म्हणणंच आहे का शेतकरी मेला पाहिजे, शेतकरी गरीब राहिला पाहिजे. मी एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला परत एकदा विनंती करतो, तुम्ही ज्या पदावर बसलेल्या मुख्यमंत्री, तर मुख्यमंत्री पदाला शोभेल असे कार्य करण्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांचा कर्जमाफी पूर्ण सरसकट करा आणि त्यांच्या न्यायाला न्याय द्या. आणि आमचे सोयाबीनला 8,500 रुपये भाव तत्काळ डिक्लेअर करून टाका. खरोखर तुम्हाला या मायबाप पोशिंदाचा तुम्हाला आशीर्वाद लागेल आणि होऊ शकतो साहेब काही येणारे परत मुख्यमंत्री तुम्ही होऊ शकता, कारण त्यांचा आशीर्वाद तुमच्या मनामनात सगळ्याच्या क्षणाक्षणात गणागणात जाईल.
आणि खरोखर तुम्हाला त्यांचे आशीर्वाद लाभतील साहेब. बघा, परत तुमचे स्वप्न मुख्यमंत्री व्हायचे पूर्ण होतील. कारण देशाचा पोशिंदा जगला पाहिजे आणि जगवायचा असेल तर ज्या प्रमुख पदावर तुम्ही बसलेले आहे त्याला न्याय देता आला पाहिजे साहेब, न्याय. आज आमचे विजय घाडगे पाटील, त्यांची प्रकृती तिकडे खालावलेली आहे. 6 दिवस झाले, अजूनपर्यंत आमदार खासदार भेटून गेले, पण काही अजून तोडगा निघाला नाही. काही कालांतराने अजून 1-2 दिवसामध्ये जर उपोषण तलाला मुख्यमंत्री साहेब तुम्ही भेट नाही दिली आणि त्या समस्या तुम्ही समजून नाही घेतल्या आणि सोडल्या, तर येणाऱ्या काळामध्ये 2-3 दिवसामध्ये मी छावा संघटना ठाणा जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील, मी पण ठाणा कलेक्टर ऑफिस जवळ आंदोलन करेन आणि माझा पूर्ण पाठिंबा विजय घाडगे पाटील यांच्या सोबत आहे आणि राहील. मी जनतेला विनंती करतो का जनता मायबाप तुम्ही विचार करा, हा शेतकरी कोण आहे? अरे आपलेच आई बाबा, आपलेच आपलाच परिवारातला घटक आहे. मग तुम्ही का विचार करतो तो शेतकरी म्हणून तुम्ही त्याच्या बाजूने जाणार नाही? तुम्ही विचार करा, शेतकरी जगलाच पाहिजे. शेतकऱ्याला जगवायचा असेल तर आपण रस्त्यावर उतरलो पाहिजे. आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी जो घटनेचा अधिकार दिलेला आहे उपोषणाचा, त्याचा आपण उपयोग करून शासनाला धारेवर धरून आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण जोर लावूया. तरी मी सर्वांना विनंती करतो की आपण विजयभाऊ पाटील यांच्या उपोषणस्थळी भेट देऊन त्यांना म्हणजे त्यांना शक्तिशाली बनवा. तुमचं एकत्रीकरण, तुमचा संघर्ष तुम्ही एकत्र पण त्यांना शक्ती निर्माण करेल. मी एवढंच सांगेन का येणाऱ्या कालामध्ये शासनाने याची खरोखर लवकरात लवकर जबाबदारी, याचे जे घातक परिणाम होतील सामान्य जनता रस्त्यावर उतरेल शेतकऱ्यासाठी आणि ते सरकारला आवडता येणार नाही. मी एवढेच बोलतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय माता, जय शिवराय, जय